कधी विचार केला आहे का की आपल्या पृथ्वीवर एक असा रिसायकलिंग प्रोग्राम आहे जो कोट्यावधी वर्षांपासून न थांबता चालू आहे आणि तो इतका इतका महत्त्वाचा आहे की त्याच्याशिवाय आपण जीवनाची कल्पनाच करू शकत नाही. हो, आज आपण बोलणार आहोत त्याच अद्भुत यंत्राबद्दल, म्हणजेच जलचक्राबद्दल. आपण जेव्हा पाऊस पाहतो तेव्हा तो प्रत्येक थेंब तो कुठून आला असेल? खरं तर तो एका महाप्रवासावरून आलेला असतो. मग चला, आज आपण पाण्याच्या एका थेंबाचाच पाठलाग करूया आणि पाहूया त्याचा हा अद्भुत प्रवास. तर आपल्या या पाण्याच्या थेंबाची गोष्ट सुरू होते पृथ्वीच्या पृष्ठभागावरून. इथूनच तो आपलं रूप बदलतो आणि अदृश्य होऊन आकाशाकडे एक मोठी झेप घेतो. आणि या प्रवासाचा खरा हिरो कोण आहे माहितीये? तो आहे सूर्य. सूर्याची ऊर्जा काय करते की महासागर, नद्या, तलाव यातल्या पाण्याला गरम करते आणि मग हे पाणी द्रवातून थेट वायूमध्ये बदलतं. म्हणजे सोप्या भाषेत त्याची वाफ होते. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ही सगळी जादू फक्त पाण्याच्या पृष्ठभागावरच घडते. पण या सगळ्यात सर्वात मोठा वाटा कोणाचा असेल असं वाटतं? तो आहे आपल्या महासागरांचा. जरा विचार करा, पृथ्वीवर जेवढं काही बाष्पीभवन होतं त्यापैकी तब्बल 86% पाणी एकट्या महासागरांमधून येतं. म्हणजे ते खरं तर आपल्या ग्रहाचे रेन इंजिनच आहेत, नाही का? आता बघा, हे बाष्पीभवन किती फास्ट होईल ना, हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतं. समजा हवा खूप गरम आहे, वारा जोरात सुटलाय, तर पाणी अगदी पटकन वाफ बनतं. अगदी आपण ओले कपडे वाळत घालतो ना, तसंच काहीसं. पण जर हवेत आधीच खूप ओलावा असेल, म्हणजे दमटपणा असेल, तर मग मात्र हा स्पीड आपोआप कमी होतो. पण हे पाणी वर पाठवण्याचं काम फक्त महासागर आणि नद्याच करत नाहीत बरं का. वनस्पती पण यात मदत करतात. त्या काय करतात? आपल्या पानांमधून पाण्याची वाफ बाहेर टाकतात. याला म्हणतात बाष्पोत्सर्जन. आणि हो, अजून एक तिसरा मार्ग आहे, जिथे बर्फ तो द्रव न होता थेट वाफेत बदलतो. त्याला संप्लवन असं म्हणतात. आता या दोन्हींमध्ये खूप महत्वाचा फरक आहे. बाष्पोत्सर्जन म्हणजे वनस्पतींची एक जैविक क्रिया आहे. असं समजा की झाडं जणू काही श्वासच बाहेर सोडत आहेत. पण बाष्पीभवन ती एक नैसर्गिक फिजिकल प्रोसेस आहे, ज्यावर कोणाचंही कंट्रोल नाही. ओके, तर आतापर्यंत आपली पाण्याची वाफ अदृश्य रूपात वर गेलीय. आता आपण प्रवासाच्या पुढच्या आणि खूप इंटरेस्टिंग टप्प्याकडे जाऊया, जिथे हीच अदृश्य वाफ आपल्याला दिसणाऱ्या ढगांमध्ये बदलते. या प्रोसेसला म्हणतात सांद्रीभवन. आणि ही बाष्पीभवनाच्या अगदी अगदी उलट आहे. बघा, पाण्याची वाफ जशी आकाशात उंच उंच जाते तशी ती थंड होऊ लागते. आणि थंड हवेची कपॅसिटी कमी असते वाफ धरून ठेवण्याची. मग काय होतं? ती अदृश्य वाफ पुन्हा पाण्याच्या अब्जावधी छोट्या छोट्या थेंबांमध्ये बदलते. चला, आपण स्टेप बाय स्टेप पाहूया की एक ढग तयार कसा होतो. सगळ्यात आधी गरम आणि दमट हवा वर जाते आणि थंड होते. मग ही पाण्याची वाफ हवेतल्या अगदी सूक्ष्म कणांना, म्हणजे धुळीच्या किंवा मिठाच्या कणांना चिकटते. आणि जेव्हा असे अब्जावधी थेंब एकत्र येतात तेव्हा आपल्याला आकाशात एक मस्त ढग दिसू लागतो. आणि आता एक अशी गोष्ट सांगतोय जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. एक साधा असा दिसणारा पांढरा ढग, त्यात माहिती किती पाणी असतं? लाखो टन. हो, लाखो टन. एखाद्या मोठ्या विमानापेक्षाही जास्त जड. मग प्रश्न पडतो की तो तरंगतो कसा? तर याचं कारण असं आहे की हे सगळं पाणी अब्जावधी अतिसूक्ष्म थेंबांमध्ये विभागलेलं असतं आणि ते हवेत अगदी सहज तरंगू शकतात. तर आतापर्यंत आपला पाण्याचा थेंब ढगाचा भाग बनलाय. आणि आता येतोय या प्रवासाचा क्लायमॅक्स, म्हणजे पर्जन्य. पाणी पुन्हा एकदा पृथ्वीच्या पृष्ठभागावर परत येतंय. पर्जन्य म्हणजे नेमकं काय? अगदी सोपं आहे. जेव्हा ढगातले पाण्याचे थेंब एकमेकांना चिकटून मोठे आणि जड होतात, इतके जड की हवा त्यांना वर उचलून ठेवू शकत नाही, तेव्हा ग्रॅव्हिटी आपलं काम करते आणि ते खाली पडू लागतात. पण पर्जन्य म्हणजे नेहमीच पाऊसच असतो असं नाही बरं का. हे सगळं वातावरणाच्या तापमानावर अवलंबून असतं. जर तापमान योग्य असेल तर पाऊस पडतो, खूपच थंडी असेल तर बर्फ पडतो. कधीकधी गोठलेल्या पावसाचे थेंब म्हणजे गारा पडतात, तर कधी वादळामध्ये बर्फाचे मोठे खडे, ज्याला आपण गारपीट म्हणतो, तेही पडतात. ओके, तर पाणी आता जमिनीवर आलंय. पण थांबा, त्याचा प्रवास इथेच संपत नाही. खरं तर इथून पुढे त्याच्यासमोर 2 वेगवेगळे मार्ग उभे राहतात. यातलं काही पाणी थेट जमिनीत मुरतं. यालाच इन्फिल्ट्रेशन म्हणतात.
हेच पाणी पुढे जाऊन भूजल पातळी वाढवतं आणि जे पाणी जमिनीत मुरत नाही ते पृष्ठभागावरून वाहत जातं. याला सरफेस रन ऑफ म्हणतात. आणि हे पाणी सरळ नद्या-नाल्यांमध्ये जाऊन मिळतं. आणि जे पाणी जमिनीत मुरतं ना, त्याचा प्रवास तर अजूनच इंटरेस्टिंग आहे. ते हळूहळू, अगदी हळूहळू खडकांच्या थरांमधनं खाली झिरपत राहतं. याला म्हणतात पर्कोलेशन. आणि हा प्रवास इतका हळू असतो की कधीकधी एका पाण्याच्या थेंबाला भूजल साठ्यापर्यंत म्हणजे ॲक्विफरपर्यंत पोहोचायला शेकडो वर्षसुद्धा लागतात. ठीक आहे, तर आपण हा सगळा प्रवास पाहिला. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, की हे चक्र इतकं महत्त्वाचं का आहे? चला, तेच समजून घेऊया. तर हे चक्र इतकं महत्त्वाचं का आहे? याचं उत्तर खूप सोपं आहे, पण तेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण याच चक्रामुळे आपल्याला प्यायला गोडं पाणी मिळतं. हेच चक्र आपल्या ग्रहाचं हवामान आणि तापमान कंट्रोल करतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वनस्पतींपासून ते मानवापर्यंत पृथ्वीवरचं सगळं जीवन ह्याच चक्रामुळे टिकून आहे. आपल्या ग्रहाची अशी एकही गोष्ट नाही जिच्यावर या चक्राचा परिणाम होत नाही. आणि इथे बघा, हा सगळा प्रवास एकाच ठिकाणी. समुद्रातून बाष्पीभवन होतं, मग ढगांमध्ये सांद्रीभवन, त्यानंतर जमिनीवर पर्जन्य, आणि मग पाणी जमिनीवरून आणि जमिनीखालून पुन्हा एकदा समुद्राकडे वाहतं. हे एक अखंड, कधीही न थांबणारं एक परफेक्ट सर्कल आहे. आणि या सगळ्यातून एक गोष्ट आपल्याला नक्कीच कळते. पृथ्वीवरचं सगळं पाणी, मग ते समुद्रात असो, ढगात असो किंवा नदीत असो, ते सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. ते कधीच एका जागी थांबत नाही. त्याचा प्रवास हा सतत अविरतपणे सुरूच असतो. एक शेवटचा विचार करून बघा. आज जे पाणी आपण पितो आहोत, तेच पाणी हजारो वर्षांपूर्वी कदाचित एखाद्या हेमनदीचा भाग असेल किंवा एखाद्या दूरच्या महासागरात असेल. आणि आता त्याचा पुढचा प्रवास कुठे असेल याचं उत्तर निसर्गाच्या या महान प्रवासातच दडलेलं आहे.